नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गासाठी अजून 1.5 वर्षाची प्रतीक्षा. केरळमध्ये लवकरच बरसणार सरी, हवामान विभागाने दिली माहिती. अवकाळी पावसामुळे आंबा शेतकऱ्यांना उत्पादनाची भीती. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 13 वर्षे सुरू आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण झाले तरी या मार्गातील 5 फ्लायओव्हर ब्रिजचे प्राथमिक कामालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण व्हायला 2026 उजाडणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण, लांजा शहर, पाली बाजारपेठ, हातखंबा, निवळी अशा एकूण 5 ओव्हरब्रिजचा समावेश आहे. त्यातील चिपळूण ब्रिजचे काम गर्डर कोसळल्याने थांबले होते, तर चिपळूण सोडल्यास उर्वरित फ्लायओव्हरचे पिलर उभारण्याचे कामही सुरू नाही. त्यामुळे चाकरमान्यांना पूर्णपणे महामार्ग वापरायला अजून किती वर्ष लागणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोसमी वाऱ्यासाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. अंदाजे 31 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल असेही हवामान विभागाने व्यक्त केले. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले. मोसमी वाऱ्यासाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. अंदाजे 31 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल असेही हवामान विभागाने व्यक्त केले. पोषक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा शेतकऱ्यांना यावर्षी पहिल्या 2 टप्प्यात उत्पादनासह दरही चांगला मिळाला आहे. सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पुढील 8 ते 10 दिवसात तिसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंबा 20 ते 25 मेच्या दरम्यान बाजारपेठेमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही तरच हे उत्पादन चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता धरणातील गाळ काढून अलिबाग तालुक्यातील तब्बल 44 गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यास हातभार लागणार आहे. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे, परंतु मागील 46 वर्षापासून गाळ न काढल्याने हे धरण गाळात रुतले आहे. परिणामी धरणाच्या पाण्याची साठवण क्षमता सुमारे 30 दशलक्ष घनफूट राहिली आहे. मात्र शेकापने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लवकरच धरणातील गाळ स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. गुहागर विजापूर मार्गावरील शृंगारतळी येथे बरमारे नर्सरीजवळ ट्रकचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 16 मे रोजी घडली. पार्वती विठ्ठल मानसुंगी पाटील आणि कविता गंगाराम राठोड अशी मयत महिलांची नावे आहेत. चिपळूणहून गुहागरच्या दिशेने निघालेल्या या ट्रकमध्ये ड्रायव्हर धरून 11 जण होते. गाडी पलटी झाल्यावर पुरुष मंडळींनी लगेच उड्या मारल्या. मात्र महिला या गाडीमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या अंगावरती मिक्सर मशीन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता पाहूया खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल विशेष बातमी. डोंबिवली जिमखाना येथे 16 मे रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गेली 10 वर्षे कल्याण लोकसभा मतदारसंघात विकास कामे करून जनतेच्या मनातील खासदार अशी छाप पडलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतुकाची थाप म्हणजे आणखी विकास कामे करण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच जाहीर केलेल्या संकल्पपत्रात विकास कामाचा धडाका असून सुखद रेल्वे प्रवास, आरोग्य, शाळा, रस्ते, मेट्रो, पार्किंग सुविधा यावर भर दिला आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.